गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वाणुत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या ब्रह्मेश्वराला सर्व जमलेली धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी पूज्य व्यासपीठ खूप आनंद होतोय। आदरणीय माझे गुरुबंधू शंकरानंद सरस्वती जनेश्वर महाराज सर्व साधू महंत त्र्यंबक राजाचं भूषण माझे अध्यक्ष गायधणीजी महाराज मनोज दादा खरंच खूप आनंद झाला ज्या दिवशी दादा अध्यक्ष झाला त्या दिवशी दादासाठी एकदा टाळ्या वाजवा। गुरुदेवावरती प्रेम असणारे चांदोडकर महाराज अतिशय गोड वाणी आहे आणि सर्वांनी अमृत श्रवण केलं आणि मी खरोखर खूप तुमचा मोठा भक्त आहे। हृदयाचं प्रेम माझे बापू माझा प्रवीण दादा दादाचं नाव काय लोहगाकर महाराज त्र्यंबक नगरीचे हे सर्व अनमोल रत्न या व्यासपीठाची शोभा खूप आनंद वाटला। या आश्रमाचं भूषण माझा आदित्य दादा या आश्रमाचं भूषण माझी शबरी दीदी शुक्ल महाराज जय श्रीराम या आश्रमाचं भूषण सर्व विश्व शांतीदूत या आश्रमाचं मांगल्य आणि या आश्रमाची अद्भुत शक्ती आपले चैतन्य हनुमंतराय सोमेश्वर भगवान माता पार्वती कार्तिकी भगवान बुद्धीची देवता गजानन देवता आणि खरोखर गुरुनिष्ठ नंदीश्वर भगवान आपण सर्व भक्त मंडळ श्रीराम शक्तिपीठाचं ये भूषण आणि खरोखर खूप सांगावंसं वाटतं बोलायसारखं खूप आहे बराच वेळ झालेला आहे समोर
धर्मध्वजाच्या रूपामध्ये चैतन्याचा भंडार, ज्ञानविद्येचा सागर, दया करुणेचा साक्षात चैतन्य परमात्मा धर्मध्वज राजा. आपण एकदा धर्मध्वजासाठी सर्व टाळ्या वाजवा. धर्माचं प्रतीक. धर्मधन भाग्यवंतांनो, खूप आनंद होतोय. पहिला सत्संग झाला त्यावेळेस मला स्वामीजींनी सांगितलं होतं की महाराज, आता 200-300 लोक दिसतात, पण याला जगाचं स्वरूप येणार आहे. आणि आज ते माझ्या डोळ्यानं बघतोय मी. स्वामीजींची कमी भासते आणि नेहमीच भासणार आहे. ती जागा कोणी भरून काढणार नाहीये आणि त्याच्यानं शक्य नाहीये. माझे आदरणीय गुरुबंधू शंकरानंदजी महाराज स्वामीजींच्या उत्तराधिकारी म्हणून स्वामीजीच्या जागी अतिशय सुंदर सेवा करताय. स्वामीजी सारखे प्रयत्न करताय. मला असं वाटलं, जर माझ्या गुरुबंधूंना या व्यासपीठावर बोलवणार नाही तर हा सत्संग केल्यासारखा मला वाटणार नाहीये. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. स्वामीजी देह हे रूपाने नसतील, पण आत्म ह्या रूपाने, चैतन्य ह्या रूपाने प्रत्यक्षात प्रभू आहेत. स्वामीजी हे आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि माझ्या हृदयाचाही विश्वास आहे की स्वामीजी आहेत म्हणून हे सर्व मंगल घडत आहे. सज्जनांनो, या सत्संगाने या महाराष्ट्र भूमीला, या दिव्य भारताला काय दिलं तर मी म्हणेल, या दिव्य भारताचे प्रत्येक जण नागरिक म्हणून भूषणानं वागतोय. मी भारतीय आहे या स्वाभिमानाने तो प्रत्येक जीव वागतोय. त्या जीवाला न्याय देण्याचं काम या सत्संगानं केलेलं आहे. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन सत्संग घेतले, प्रत्येकाच्या आरोग्याचा विचार केला, त्यांना आरोग्य प्रदान केलं. अंधश्रद्धा नष्ट करण्याचं काम या सत्संगाने केलं. आज 20 ते 25 हजार लोकांची दारू या सत्संगाने सोडलेली आहे. आज एवढे कुटुंब योग्य त्या मार्गाला लावलेले आहेत. आज 5 दिवसाचं अनुष्ठान 1 डिसेंबरला चालू झालं. माझ्या मौल्यांबद्दल मी ऋण व्यक्त करेल. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त अनुष्ठानाला आहे. आज 4था दिवस आहे आणि 100वा सत्संग आहे. जे 24 तास दारू पिणारे लोक आहेत तेही पुरुष मंडळी अनुष्ठानाला बसलेले आहे. आज असं वाटायचं की जेवढेही महाराष्ट्रामध्ये दारू सुटलेले लोक आहेत ते लोक आज हजेरी देतील असं वाटायचं. हे भाग्याचे लक्षण आहे. भाग्याशिवाय हे पावन सत्संग प्राप्त होणार नाही. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आज काळाची गरज आहे. ब्रह्मचैतन्य हे सनातन आहे आणि ब्रह्मचैतन्याचं दर्शन क्षणोक्षणी ज्या 84 लक्ष योनी भगवान परमात्मानं या जीव सृष्टीमध्ये निर्माण केलेल्या आहेत, त्या 84 लक्ष योनीला धारण करून ते ब्रह्मचैतन्य शाश्वत क्रिया करत आहे. म्हणून आपण सर्व आहात. सज्जनांनो, कलियुगामध्ये नामाला महत्व दिलेलं आहे. सत्संग घेण्याचं कारण आहे, नामाला महत्व दिलेलं आहे. त्या नामाची ताकद काय आहे साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत. ज्ञानदेव म्हणतात, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचं द्वार म्हणजे काय समजलं का आपल्याला? नाही समजलं. देवाचं द्वार म्हणजे भगवान परमात्माचं नाम घेताना जेवढा वेळ लागतो आणि तेवढ्या वेळेत आपण भगवंताचं नाम घेतात त्याला भगवंताचं द्वार म्हटलेलं आहे. आणि तेवढ्याच नामाचं पुण्य या सृष्टीमध्ये
कोणताही पेन आणि वही टिपू शकत नाहीये. हे संतांचं महान वाक्य आहे. ही संतांची अमृतवाणी आहे. सज्जनांनो, गुरुदेवाने या सत्संगाच्या माध्यमातून एक माणसाला माणूस घडवण्याचं काम केलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बोले तैसे चाले त्याची वंधावी पावले. या सत्संगाने काय घडवलंय तर या सत्संगाने नास्तिक लोक होते, ते धर्माला मानत नव्हते, देवाला मानत नव्हते, गाईला मानत नव्हते, आपल्या आई वडिलांना सध्या मानत नव्हते. असे लोक आज सत्संगामध्ये सात्विक आणि आध्यात्मिक झालेले आहेत. आज तरुण मुलं जास्त श्रीराम शक्तिपीठाला जोडलेले आहेत. तरुण मुलांमध्ये एक नव चैतन्य आणि आपला मनुष्याचा स्वधर्म काय आहे ते ह्या सत्संगानं शिकवलेला आहे. धर्मधन भागवतांनो, दया हा सर्वात मोठा धर्म आहे. परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे. प्रेम हा सर्वात मोठा धर्म आहे. हे या सत्संगानं शिकवलेलं आहे. सत्संग काय सुसंस्कार देतोय तर सत्संग ज्या आईने 9 महिने 9 दिवस त्या बाळाला पोठामध्ये ठेवलेला आहे आणि 9 महिने 9 दिवस त्याला गर्भामध्ये ठेवून तिने जी साधना केलेली आहे, तिने जे तिचं जीवन जगलेली आहे आणि त्या बाळाचा सांभाळ केलेला आहे, त्या बाळाला आई वडील हेच आपले ईश्वर आहेत. हे ह्या सत्संगानं शिकवलेलं आहे. आज घरामध्ये आई वडिलांचा सन्मान नाहीये. अजूनही लोक स्त्रियांचा तिरस्कार करत आहेत. अजूनही स्त्रीला पाहिजे तसं स्थान मिळत नाहीये. अजूनही लोकांमध्ये धर्म, राष्ट्र हे भावना, प्रेम राहिलेला नाहीये. का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकमेकांमध्ये असणारे भेद, एकमेकांमध्ये असणाऱ्या स्पर्धा आहेत. सज्जनांनो, आपण सर्व ईश्वराचे बाळ आहात. आपण सर्व ईश्वराचा अंश आहात आणि आपण सर्व या देशासाठी आणि या सृष्टीसाठी ऋण व्यक्त करणारे मानव आहात. हे ह्या सत्संगाने शिकवलं. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी भारतीय आहे, मग माझं काय कर्तव्य आहे देशासाठी? आज सीमेवरती जे वीर जवान तळ हातावरती प्राण घेऊन या देशाचं रक्षण करताय आणि त्या देशाचं रक्षण करण्यासाठी या रामनामाच्या चिंतनातून त्यांना एक ऊर्जा मिळावी, शक्ती मिळावी, उदंड आयुष्य मिळावं म्हणून गेल्या कुंभामध्ये हजारो श्रीराम शक्तिपीठाच्या साधकानं श्रीरामाच्या वया लिहिल्या आणि हनुमंतरायाच्या चरणी समर्पण केल्या वीर जवानांसाठी. आज सीमेवरती ते वीर जवान आहेत म्हणून आपण सर्व सुरक्षित आहात. एवढी महामारी आली सज्जनानो, माझ्या माया भगिनींनो, एवढ्या महामारीतून भगवान परमात्माने, त्या सत्पुरुषाने, श्रीरामाने आणि वीर हनुमंताने, संकटमोचन हनुमंताने या सत्संगाच्या शक्तीने आपल्याला सर्वांना तारून नेलं. भयानक परिस्थिती होती, पण श्रीराम शक्तिपीठाच्या कोण्या साधकाला ताप सध्या आला नाहीये. ही शक्ती राम नामाची आहे. सज्जनांनो, आपण 2 ते 3 तासापासून बसलेले आहात. मला माहित आहे आपल्याला कंटाळा आला असेल. आज एवढं भरून व्यासपीठ आहे. गुरुदेवांवरती सगळ्यांचं प्रेम आहे. धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना मी किती मोठा आहे हे न सांगता माझं राष्ट्र आणि माझा धर्म किती मोठा आहे हे कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे. हे या श्रीराम शक्तिपीठाने आणि सत्संगाने आपल्याला शिकवलं. धारयति इति धर्मः दया धर्मस्य जन्मभूमी. जिथे दया हा धर्म आहे तिथे साक्षात भगवान परमात्मा धर्म ह्या नात्याने जन्म घेतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगून गेलेत गीतेमध्ये
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा नदीचं पाणी खराब होतं, जेव्हा स्त्रीवरती अन्याय होतो, साधू संतांची बदनामी होते, गायीची हत्या होते, मोठे मोठे जंगल तोडल्या जातात, डोंगर नष्ट केल्या जातात, धर्म लंगडा होतो. भगवान श्रीकृष्णाने या सृष्टीला वचन दिले ज्ञानगीतेच्या माध्यमातून, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी या सगळ्या घटना घडतील ना, तेव्हा तेव्हा मी कोणाच्या तरी रूपामध्ये जन्म घेतो. उदाहरण, इथे माझी ब्राह्मण मंडळी आहे त्र्यंबक राजाच्या रूपामध्ये, आणि मी असं म्हणेल इथे माझी सर्व साधू संत मंडळी आहे माझ्या गौतम ऋषीच्या रूपाने आणि गोदावरीच्या रूपाने तुम्ही सगळे आहात, आणि चराचर भगवान परमात्माच्या रूपामध्ये आपण सर्व सज्जन मंडळी मायबाप माझ्या समोर आहात. सज्जनानो, साधूचं जीवन म्हणजे अग्नी परीक्षा. सीता मैयाची एकदाच परीक्षा घेतली होती, पण साधू क्षणोक्षणाला सेकंदा सेकंदाला परीक्षा देत आहे, आणि ह्या कलियुगामध्ये तुमच्या उद्धारासाठी तो साधना करत आहे. त्याचं नाव सत्संग आहे. साधूचं जीवन म्हणजे काचेच्या भांड्यापेक्षाही अनमोल आहे. साधू म्हणजे साक्षात जगदंबेचं स्वरूप आहे. माझे स्वामी सागरानंद माता राणीचे भक्त होते, जगदंबेचे भक्त होते, उपासक होते, शिवशक्तीचे उपासक होते. साधू हे जगदंबेचं रूप आहे. साधू म्हणजे जगाची आई आहे. साधू संतांनी वर्णन केले, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा या कलियुगी. साधू थोर का जाणा, तर साधू शिवाई या सृष्टीला कोणी तारू शकत नाही, म्हणून सत्संगाचं महत्व आहे. कारण नदी पूर्ण सृष्टीला शुद्ध करते, नदी पूर्ण सृष्टीला शुद्ध करते, आणि त्या वाहत्या नदीला शुद्ध करणारा म्हणजे साधू महात्मा आहे. साधू म्हणजे कोण? साधू म्हणजे ज्याने 6 सोडलेले आहे तो साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. जिथे क्रोध आहे तिथे साधूची व्याख्या बसणार नाहीये. जिथे लोभ आहे तिथे साधूची व्याख्या बसणार नाहीये. जे षड्विकार आहेत तिथे साधूचा गंध वाराही नाहीये. आम्ही खऱ्या साधूच्या चरणी आणि सान्निध्यामध्ये घडणारे साधू आहोत. त्यांचं नाव आहे स्वामी सागरानंद सरस्वती. माझ्या हृदयाला आनंद होतोय प्रभूंचं नाव घेताना. साधू म्हणजे कोण? साधू म्हणजे नेहमीच तारेवरची कसरत, काठ्यातून चालणारा आणि आपल्या भक्ताला काठा न मोडू देणारा, त्याचं नाव साधू आहे. कारण त्याच्या शीलाच्या जीवावरती, त्याच्या साधनेच्या जीवावरती, त्याच्या आचरणाच्या जीवावरती, त्याच्या नामाच्या जीवावरती तो साधू या जगाला तारून नेण्याचं काम करत आहे. ते या सत्संगानं शिकवलं. सज्जनांनो, आज खेड्यापाड्यामध्ये जाऊन गुरुदेव राम नामाचा सत्संग घेतात, आणि अधिष्ठानामध्ये इथे श्रीराम शक्तीपीठामध्ये हनुमंतराच्या पावन सान्निध्यामध्ये 100 सत्संग झाले. पण विचार करा, खेड्यापाड्यामध्ये जेवढेही महाराष्ट्रामध्ये सत्संग झाले त्याचा आकडा काय असेल विचार करा आपण सगळे. ते तर सत्संग आपण मोजले नाहीये. श्रीराम शक्तीपीठ महापुरुषांच्या आशीर्वादानं, ब्राह्मण देवतांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे श्रीराम शक्तीपीठ खूप सुंदर काम करत आहे. याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे.
याला शक्ती देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. माणसाला एकदा कर्तव्य समजलं की त्याला धर्म समजला. धर्म कर्तव्य समजून सांगत असतो. काही लोकांचा जरी विश्वास नसेल, काही लोक मानत नसतील, तर मला असं वाटतं जर मानून घ्यायचं असेल, मानायचं असेल, तर पहिल्या प्रथम त्यांच्या सान्निध्यामध्ये जावं लागतं. ती क्रिया जाणून घ्यावा लागते, त्याचे फायदे तोटे जाणून घ्यावा लागतात. त्यावेळेस आपला विश्वास बसत असतो. कारण या सृष्टीचं मूळ ज्ञानवेद आहे. वेदांनी वर्णन केलेलं आहे, सत्यमेव जेति ज्ञानवृतं सत्येन पंता विदितो देवयानः येन क्रमातृषं ह्यप्तकामा यत्र ततः सतस्य प्रणिधानम्. वेद सांगतात, जर तुमचं सत्य असेल तर अजिबात घाबरू नका, आणि तुमचं खोटं असेल तर यशाची अपेक्षा करू नका. याचं नाव आहे धर्म. कारण वेदांच्या श्रुतीनं मानवाला माणूस बनवण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक महात्म्याने वेगवेगळं त्याच्या बुद्धीनुसार लिहून ठेवलेलं आहे. पण निसर्गाचा खरा धर्म जर कोणता असेल, काय सत्य असेल, तर निसर्गाची जी क्रिया आहे, मी डोळस बुद्धीनं बोलत आहे, डोळस दृष्टीनं मी बोलत आहे. मी तर आजच्या सत्संगाचं वर्णन एवढंच करल, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हो, सर्व तरुण मंडळींना बघून मला असं वाटतंय, विज्ञानाची आणि अध्यात्माची आता वेळ आलेली आहे. सज्जनांनो, जोपर्यंत सत्य धर्माची मशाल, मानवतेच्या धर्माची मशाल तरुण आणि तरुणींच्या हातामध्ये जोपर्यंत येणार नाही, अध्यात्मामध्ये तरुण आणि तरुणी जोपर्यंत इन्व्हॉल्व होणार नाही, एकरूप होणार नाहीये, तोपर्यंत आपल्या या दिव्य भारताचा हा सनातन धर्म आपल्याला कळणार नाहीये. सनातनाचा अर्थ काय आहे? सनातनाचा अर्थ आहे सत्य, नित्य, शाश्वत, ज्याचा जन्मच झाला नाहीये, ज्याची तारीखच नाहीये. देवाची जशी सृष्टी जन्माला आली आणि तेव्हापासून तो कंटिन्यू चालू आहे आणि कंटिन्यू त्याची प्रोसेस चालू होणार आहे. त्याचं नाव आहे सनातन. आणि खरोखर ते सनातन ब्रह्म आहे. आणि महात्म्यांनी ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म डोळ्यानं दिसतं का नाही? त्याला स्पर्श केल्याच्या नंतर जाणवतं का नाही? ब्रह्म कसा आहे? एकदा रामाने वशिष्ठांना प्रश्न केला होता गुरुकुलमध्ये. प्रभू वशिष्ठ गुरुकुलमध्ये छोट्या छोट्या चिमुकल्या आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. आणि साधू संत, तत्वज्ञान असेल, ब्रह्मज्ञान असेल, जीवज्ञान असेल, कोणतंही ज्ञान असो जगातलं, त्याची प्रत्येकाची क्रिया ते जाणत असतात, त्यांना ते अवगत असतं. रामाने प्रश्न विचारला, का हो प्रभू गुरुवर्य, ब्रह्म म्हणजे काय? आता वशिष्ठांना प्रश्न पडला, साक्षात निर्गुण ब्रह्म रामाच्या रूपाने माझ्यासमोर प्रगट झालेला आहे. साक्षात परब्रह्म माझा राम आहे. आणि वशिष्ठाला प्रश्न पडला, रामा, वशिष्ठ मनातल्या मनात बोलत होते, रामा, अरे बाबा, माझं किती भाग्य आहे, कित्येक वर्ष मी तुझा जन्म होणार होता म्हणून थांबलो. माझं भाग्य आणि माझी परीक्षा बी की मी देवाचा निराकार सगुण साकार झालाय, त्या परब्रह्माचा मी गुरु झालेलो आहे. वशिष्ठ मनातल्या मनात चिंतन करत होते, रामा, तुला काय उत्तर देऊ? पण वशिष्ठाने सांगितलं, कारण की देव जरी आला आणि शिष्य झाला आणि गुरु कसा जरी असला तरी त्याला अधिकार असतो. वशिष्ठाने सांगितलं, अरे बाबा, ब्रह्म म्हणजे बोलणं आणि ब्रह्म म्हणजे बोलू देणं. आणि
वशिष्ठाने रामाला तिथेच थांबवलं. रामही काही साधा नव्हता. विश्वाचा पिता, माता, गुरु, दैवत, हृदय, विश्वाची क्रिया, विश्व ज्याच्या अधिकाराने ज्याच्या नामाच्या शक्तीनं चालतं तो राम साधा नव्हता. पण पहा ना, शरीर धारण केलं की सर्व मर्यादा आल्या. रामाने ऋषीची वाणी सिद्ध केली, ती सिद्ध वाणी सत्य केली वाल्मिक ऋषींनी. त्या भगवान परमात्माने 60,000 वर्षाची भविष्यवाणी केली होती की राम दशरथाच्या घरी जन्म घेणार आहे. आणि त्याच्यासाठी वशिष्ठ थांबलेले होते. ब्रह्म काय आहे, ब्रह्मचैतन्य काय आहे, वशिष्ठांनी रामाला तेवढंच सांगितलं. बोलना आणि बोलू देना, त्याचं नाव ब्रह्म आहे. किती बोलावं, पण ज्याला वैखरी प्राप्त होता होता जो परावाणीकडे गेला आणि परावाणीचं आत्मदर्शन, परावाणीचा अनुग्रह, परावाणीचा प्रभाव, परावाणीचं चैतन्य, परावाणीचं मांगल्य, परावाणीची क्रिया, परावाणीचा साक्षात्कार ज्या महापुरुषांना झाला ते साधू आहेत, हे वशिष्ठांनाही कळालं आणि माझ्या प्रभू रामालाही कळालं. हे ब्रह्म फक्त आणि फक्त या सृष्टीमध्ये आपल्या सर्वांमध्ये भरून नाही तर या युनिवर्स मध्ये आहे ते रामाच्या कृपेनं. नाही ते रामाच्या कृपेनं. मी बोलतोय रामाच्या कृपेनं, तुम्ही श्रवण करताय रामाच्या कृपेनं. हेच खरं ब्रह्म आहे. ज्ञानी पुरुषांनी त्याचं वर्णन केलंय. ब्रह्म काय करतो, ईश्वर काय करतो, नामाचं महत्व गुरुदेव सांगताय. या महापुरुषांच्या, या ज्ञानी मंडळींच्या समोर मी काही बोलू शकणार नाहीये, कारण सूर्याला दिवा दाखवल्याप्रमाणे होईल. पण आजच्या सत्संगाचं महत्व सांगत असताना, माझं हृदय एक्सप्लेन करत असताना मला बोलावं लागतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, माझा परमात्मा पांडुरंग या नामाच्या जीवावरती, या नामाच्या सत्संगाच्या जीवावरती, या नामाच्या कीर्तनाच्या जीवावरती माझ्या संत चोखोबाने एकादशीच्या आदल्या दिवशी तो भला मोठा पांडुरंग, जरी तुम्हाला काळी मूर्ती छोटी त्या चंद्रभागेच्या तिरेवर दिसत असेल, पण आकाशाहूनही मोठा आणि अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असा माझा पांडुरंग माझ्या संत चोखोबाच्या घरी गेला. आणि एकादशीला बरोबर तिथे पंढरपूरला तो घेऊन आला. पहा ना, जो झाला ब्रह्मभूत त्याने कोंढिले अनंत. जर भगवान परमात्माला जर प्राप्त करायचा असेल तर मला असं वाटतं साधू शिवाई पर्याय नाही. साधू शिवाई तुम्हाला कोणी भगवंताकडे घेऊन जाणार नाहीये. माझ्या कुटुंबातले, माझ्या हृदयाचं प्रेम जनेश्वर महाराज बोलले, साधूचं महत्व सांगत होते. घाबरत घाबरत बोलत होते. एवढा वेळ झालाय, सगळे बोलायचे आहेत, आधी तर मी उशिरा आलो. पण महाराज, तुमच्या वाणीचं मांगल्य, तुमच्या हृदयाचा मोठेपणा, गुरुदेवाप्रती प्रेम आणि तुम्हा सर्वांचं जे प्रेम माझ्यावरती आहे म्हणून मायेक हातात घेऊन बोलतोय. नाही तर मला मराठी सध्या बरोबर वाचता येत नाही. नामाच्या जीवावरती या महाराष्ट्रामध्ये संतांनी निर्जीव मूर्ती जीव घातली माझ्या नामाने. पहा ना, श्रद्धा कशी असते. श्रद्धेशिवाय देव नाहीये, विश्वासाशिवाय भक्ती नाहीये आणि प्रेमाशिवाय सत्संग नाहीये. माझ्या नामदेवानं सांगितलं, मी सत्संगाचं महत्व सांगतोय. माझ्या नामानं सांगितलं, देवा हे नैवेद्य जर नाही घेतला ना, स्वीकार केला ना, तर मी माझं डोकं फोडून घेईल आणि तुझ्या चरणी प्राण देईल. आता नामाचे वडील रोज नैवेद्य देत होते.
पण नामदेवाच्या वडिलांनी रोज नैवेद्य दिला की तो उचलावा आणि गाईला खाऊ घालावा. आपण काय करतात, सगळे उचलतात आणि गाईला तुळशीतला निवद उचला, देवापुढला उचला आणि गाईला. तर वडिलांना असं वाटायचं की हा खोटा बोलतोय का काय, आणि आता खरंच भक्तीमध्ये साक्षात्कार होतात, सांगायसारखे नसतात, आणि सांगितले तर एवढा मोठा अधिकारी असतो का समोरचा तो समजून घेईल. कारण भगवंताची भक्ती करत असताना साक्षात्कार घडतात, ते शब्दात सांगता येत नाहीये, ते समजून घेतलं तर खरोखर तो ज्ञानी असतो. हे संतांचा महिमा आहे. आणि पांडुरंगाने चिमुकल्या ज्ञानदेवाच्या वयामध्ये हाताचा नैवेद्य ग्रहण केला आणि नामदेवाला महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण विश्वामध्ये संतांचं चरित्र लिहिणारं, संतांचं वर्णन करणारं, माझ्या निवृत्ती दादाचे समाधीचे अभंग असतील किंवा माझ्या ज्ञानदेवाचे असतील किंवा सर्व संतांचे जे चरित्र आहे, जीवन चरित्र माझ्या नामदेवाने आपल्याला दिले. कारण तोच आत्मचिंतन करू शकतो ज्याला त्या शुद्ध आत्म्याचं चैतन्याचं दर्शन झालेलं आहे. अध्यात्म जर तुम्ही प्रपंचिक गोष्टी पोटात ठेवून जर केलं तर खूप अवघड आहे, आणि पोटातल्या गोष्टी प्रपंचिक विसर्जन केल्या की अगदी सोपं आहे. देव बघायला गेलो आणि देवच होऊन ठेवलो. राम राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. कारण महाराष्ट्र हा संतांचा आहे, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. ही महाराष्ट्र ही लोक शिक्षकांची भूमी आहे. कुणाची भूमी आहे? लोक शिक्षक. लोक शिक्षक म्हणजे ज्यांनी लोकांना म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एक मानवतेचा संदेश दिला. प्रेम कसं करावं, प्रेम कसं टिकवावं, भगवंताची भक्ती कशी करावी, भगवान परमात्माची भक्ती करत असताना कष्ट कसे सहन करावे, हे कोणच शिकवलं आपल्याला? महाराष्ट्र त्यावेळेस मोगलांचं राज्य होतं सज्जनांनो, माझ्या माया बहिणीनं. तेव्हा माझ्या राजा शिव छत्रपतीने वयाच्या 10व्या वर्षी स्वतःची करंगळी कापावी आणि महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करावा आणि संकल्प करावा राजानं की मी स्वराज्य निर्माण करणार आहे. हे भोलेनाथ, हे परब्रह्म, हे चैतन्य प्रभू मला शक्ती दे. टाळ्या वाजतच नाही का भुका लागल्या? मी राजाबद्दल बोलतो, कारण राजाबद्दल बोलल्याच्या नंतर विजलेला दिवाही लागतो आणि वाहणारी नदी सध्या थांबते आणि स्थिर समुद्र सध्या नाचायला लागतो. राजा शिव छत्रपतीचं नाव घेतल्याच्या नंतर सचिनांनो, हे व्यासपीठ ना धर्माचा आहे. धर्माचा अर्थ काय आहे? ट्रूथ कंट्रोल्स धीस वर्ड अँड धर्मा रूटेड इन ट्रूथ. महापुरुष बोलतात सत्य हे धर्माचं मूळ आहे आणि सत्याचं त्या धर्मावरती कंट्रोल आहे, आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण सत्याशिवाय जगामध्ये दुसरं कोणी नाहीये. भगवान शंकराचार्य म्हणतात ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्य आहे. जी वस्तू निर्माण होते ती नष्ट होते, हा निसर्गाचा नियम आहे. मग काय करावं लागेल? तर भगवान शंकराचार्य म्हणतात कर्व युअर सेन्सेस अँड युअर माइंड अँड सी द लॉर्ड विथ इन युअर हार्ट. अरे बाबांनो, त्या चैतन्य प्रभूचं जर दर्शन करायचं असेल ना तर मन मात्र आपलं ताब्यात ठेवायला पाहिजे. जर मनावरच ज्याने विजय मिळवला तो देव झाला. श्रीराम शक्तीपीठ त्याला सर्टिफिकेट देईल. सर्व मनावरती आहे. कारण शरीर जेवढी क्रिया करत नाही त्या शरीरामध्ये जे सूक्ष्म मन आहे, जोपर्यंत आत्म्याचं अस्तित्व ह्या शरीरावर देहावर आहे तोपर्यंत त्या मनाची क्रिया चालू असते. कारण मन दश इंद्रियाचा राजाही म्हटलेला आहे. मनावर सर्व आहे. तुम्ही मन जिंकलं तरच तुम्हाला तुमच्यासारखेच गुरुदेव,
तुमच्यासारखे साधू मंडळी, तुमच्यासारखेच ही ब्राह्मण ज्ञानी मंडळी तुमच्यासारखीच आहे. जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक होणार नाही ते तुमच्यासारखे दिसतील, आणि जेव्हा आध्यात्मिक व्हाल तर ते देवासारखे दिसतील. दृष्टी कशी आहे पहा ना. आपल्या हडा मासाच्या दृष्टीनं चैतन्य प्रभूला काय बघावं, हडा मासाच्या दृष्टीनं चैतन्य प्रभूचा काय साक्षात्कार सांगावं. किती बोलू, म्हणून वशिष्ठानं सांगितलं, बाबा बोलणं आणि बोलू देणं ते म्हणजे ब्रह्म. एकमेव एकमेव जगामध्ये जर सत्य काय असेल, जगाला तारून नेणारं सत्य काय असेल, जगाला आध्यात्मिक बनवणारं सत्य काय असेल, जगाला आपला धर्म पटवून देणारं, धर्म शिकवणारं, 16 संस्कार परिधान करणारं काय सत्य असेल तर त्याचं नाव आहे रामनामाचा सत्संग. रामनामाच्या सत्संगाशिवाय आता पर्याय नाहीये सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो. कारण आता नवऱ्यापेक्षा, बायकोपेक्षा, लेकरांपेक्षा, धन संपत्तीपेक्षा आणि पोती पुराणांपेक्षा आपल्यावर जास्त मोबाईल प्रेम करतोय. आता प्रशासन टाळ्या वाजवाव्या आणि नाही वाजवाव्या रामकृष्णाने. हो, नाही वाजवण्याचंही महत्व मला कळालं आणि एक दोघांना वाजवल्यात त्याचंही महत्व मला कळालं. सर्वात महत्वाची गोष्ट आहे मोबाईल 5 दिवसात 4था दिवस आहे. आश्रमामध्ये नियम आहेत आश्रमाचे. अनुष्ठानाला बसणारी व्यक्ती कोणीही मोबाईल उचलणार नाही, मोबाईल यूज करणार नाही, मोबाईल चालू करणार नाही. शक्यतो मोबाईल घरी ठेवून अनुष्ठानाला या. विचार करा ना, आतापर्यंत जगातली अशी कोणती शक्ती आहे एक सेकंदही तुम्हाला मोबाईल पासून दूर केलं नाही, पण आज 4 दिवस तुम्ही त्याच्या दूर आहात. हे चमत्कार नाहीये प्रभू, हे साक्षात्कार नाहीये. ही रामनामाची शक्ती आहे. आणि चैतन्य रामाशिवाय या जगामध्ये काय सत्य आहे. जर रामाचं चिंतन जर कोणाला विचारायचं असेल ना, त्या महापुरुषांना विचारावं. कोण्या महापुरुषांना? जे सर्वांच्या पलीकडच्या आहेत, वाणीच्या पलीकडच्या आहेत, लेखणी आणि पुस्तकांच्या पलीकडच्या आहेत. मग कोण आहेत ते? तर आपले चैतन्य हनुमान. आपल्या गुरुदेवाला रामनामाचं महत्व विचारावं. कारण मी माझ्या वाणीने बोलतच नाही, कारण एवढी पात्रता माझी नाही, एवढं ज्ञान माझ्याकडे नाही, आणि ह्या व्यासपीठापेक्षा मी मोठा नाही आहे. याचं कारण सांगतो. स्वामीजी तुल्ले माझे गुरुबंधू माझ्या शेजारी शंकरानंद बसलेले आहेत, ज्यांनी वेड्याला राष्ट्रसंत बनवलं ते प्रभू माझ्या बाजूला बसलेले आहेत. माझ्या बापूंना आणि माझ्या सर्व ब्राह्मण मंडळींना, चांदोडकर गुरुजी असतील, अगर पुरोहित संघ असेल, सर्व त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे. पहा ना, राष्ट्रसंत कुणाला म्हणावं? राष्ट्रसंत गाडगे बाबा, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत जगत तुकाराम महाराज, राष्ट्र सर्व मंडळी, सर्व संतांची मांदियाळी ही राष्ट्रसंत होती. पण पहा ना, या सत्संगाने गुरुदेवाला राष्ट्रसंत दिलं. याच्यापेक्षा काय मोठं आहे? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जर शेतामध्ये बैलाला जर झुकून काम शेतात करून घ्यायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्या खांद्यावरती जुवा देतात. समजलं असेल तर टाळ्या वाजवा. बरोबर आहे. उपाधी, पदवी म्हणजे तेच आहे. अरे बाबा, 2 शब्द गोड धर्माबद्दल बोलतोय ना, अजून 2 शब्द बोल, जगाचं कल्याण होईल म्हणून ही उपाधी आहे. सज्जनांनो, ही उपाधी आहे चांगलं वागण्यासाठी. ही उपाधी आहे हे मानवतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. ही उपाधी आहे जगामध्ये चैतन्य ब्रह्म आहे शोधून पहा. पाहायचं असेल तर नाम घ्यावा लागेल त्याच्यासाठी. जगातलं चैतन्य ब्रह्म जे आहे ना, हे ब्रह्म व्यापक पाहायचं असेल ना, माझा एक अभंग आहे. सद्गुरु एकांत भेटले मज, काणी सांगितले ब्रह्मज्ञानाचे राज, तृप्त केले मज सेवका, धन्य धन्य माझ्या तू राम रघुनायका.
राम ज्याच्या अनाहत चक्रामध्ये सूक्ष्म समाधी लावून बसलेला आहे आणि भक्ताची प्रतिक्रिया तो बघत आहे. खरं बोलतोय, खोटं बोलतोय, चांगला आहे, वाईट आहे, जीव आहे. भक्त हे जीव आहे आणि तो राम आत्मा हा शिव चैतन्य आहे आणि भक्ताच्या सर्व क्रिया तो संशोधन करत असतो, अनाहत चक्रामध्ये राहतो. आणि ज्या वेळेस भक्त परिपूर्ण योग्यतेचा वाटतो तेव्हा तो सहस्त्रधार चक्रामध्ये जातो आणि त्याला गुरु बनवतो. गुरु होणं सोपं नाही सज्जनांनो. भगवे कपडे घालून, दाढी घालून कोणी गुरु बनत नाहीये. हे व्यासपीठ धर्माचं आहे, सत्याचं व्यासपीठ आहे. महापुरुषांना या व्यासपीठाचं वर्णन केलेलं आहे. पीस कम्स फ्रॉम विदिन, डू नॉट सीक इट विदाउट. बाबांनो, शांती काय बाहेर शोधांची वस्तू नाहीये, तुमच्यामध्येच आहे. तुमच्यामध्येच ईश्वर आहे, तुमच्यामध्ये शांती आहे. पूर्ण ब्रह्मांड तुमच्यामध्येच आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये याला क्षेत्र म्हटलेला आहे, या देहाला. हो, हे तीर्थक्षेत्रच आहे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे अध्यात्मामध्ये. मी तरुणांसाठी, माझ्या माऊल्यांसाठी सांगेल, अध्यात्मामध्ये आणि सत्संगामध्ये जर इन्व्हॉल्व व्हायचं असेल, एकरूप व्हायचं असेल तर थोड्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आता कसं तुम्ही घरचा त्याग करून इथे बसलेले आहात, कंटाळा आला असेल तरी आता माझ्या समोर काही बोलणार नाही तुम्ही, कारण की गुरुदेवांचा सन्मान करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला बसवून ठेवणं काही माझं कर्तव्य नाही, कारण बराच वेळ झालेला आहे. सज्जनांनो, खूप आनंद होतोय आणि माझ्या स्वामीजींना, माझ्या परमात्माला, गुरुवर्यांना मी मिस पण करतोय. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रपंचिक गोष्टीमध्ये जे सुख आहे त्या सुखाचा थोडासा त्याग करावा लागतो. तेव्हाच या सत्संगामध्ये आत्म्याचा प्रवेश मिळतो, अंतकरणातून प्रवेश मिळतो. नाहीतर आपण येताय, सत्संग करताय, आपल्यामध्ये काही प्रोग्रेस नाहीये, येताय गुरुदेवांचा सत्संग ऐकताय आपण नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज बोलले ना, साधू सहज बोलतात, पण ते सहज बोलण्यामध्ये पण एक सुंदर असा जीवन जगण्याचा बोध असतो. आणि जे बोध करतात ना, बोध पूर्ण ज्यांचं वाक्य असतं ना, तेच ब्रह्मसत्य आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये माणसानं माणसासारखं कसं वागावं, म्हणजे त्याला कितीही ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान सांभाळण्यासाठी त्याचा गर्भाशय कसा असला पाहिजे. 9 महिन्याचा गर्भ आई पोटात 9 दिवसाच्या वरती नाही ठेवू शकत एक सेकंद पण ज्ञानी महात्मे, ज्ञानी पुरुष, साधना करणारे मोठे मोठे तपस्वी, ब्रह्मचैतन्याला प्राप्त झालेले, ते ज्ञान म्हणजे तोही ज्ञानाचाच गर्भ आहे, सांभाळणं फार कठीण आहे. भल्यांना ते सांभाळता येत नाहीये. ज्ञान सृष्टीमध्ये माणसाला कशाचं होतं, अपरेचं होतं. आणि अपरेच्या ज्ञानाला अध्यात्मामध्ये हो सन्मान आहे, तेवढाच रिस्पेक्ट पण आहे, पण देव भेटतो असं काही त्याला लेटर वगैरे किंवा आपण काय म्हणू त्याच्यावरती सही केलेली नाहीये. शास्त्राने 2 विद्या सांगितलेल्या आहेत, एक परा आणि एक अफरा. तर अफरेमध्ये काय येतं तर जेवढं लिखाण आहे, जेवढं वाचन आहे, जेवढ्या मनुष्याच्या ज्या क्रिया आहेत लीला वाचलेल्या, त्यात अपरामध्ये येतात. मग परामध्ये काय आहे तर परामध्ये आहे ज्या 21व्या धामाला, कितवं धाम आहे माहित नाही, शब्द इकडे तिकडे होऊ शकतील, त्या 21व्या धामाला जो विराजमान झालेला आहे शाश्वत बसून तो न्यायाधीश सृष्टीचा न्याय करत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं तो फळ देत आहे. तो भगवान परमात्मा परावाणीने बोलले. काय बोलले, मैं अध्यक्षन प्रकृती श्रियते सचराचरम हे तू नाने नकोंते जगत परिवर्तते. त्यांच्या त्या परावाणीने पराविद्याचं बोलले. काय बोलले,
प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन शैव भ्रुवर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपेत्य दिव्यम. जो भक्त, जो पुरुष, जो साधू, जो संन्यासी, माझा प्रेमिक दोन्ही भवयाच्या मध्ये प्राण एकवटून धरून माझ्याच नामाचं चिंतन करतो, ओमकाराचा प्रणवाचा जो उच्चार करतो तो माझ्या धामाला प्राप्त होतो. तो आणि मी वेगळा नाही. तेच आपल्याला करायचंय. परा विद्या म्हणजे एकदा ती विद्या प्राप्त झाली, एकदा त्या विद्येचं दर्शन झालं, पराचं मान सन्मान अपमान लहान मोठं बाकी काहीही तिथे शिल्लक राहत नाही. जिथे सर्व संपूर्ण जातं, फक्त उरतो शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. सज्जनांनो, बराच वेळ झालेला आहे. 100वा सत्संग आहे. बऱ्याच वेळ मी साधूंना बसवून ठेवलं. 100व्या सत्संगाचा हनुमंतराला एकच विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुमचं पवित्र प्रेम असंच तुमच्या गुरुदावरती श्रीराम शक्तिपीठावरती राहो. जाताना एकच सांगेल, साधू संतांचा सन्मान करा, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. जे सीमेवरती जे लढत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी उदंड आयुष्य ईश्वराकडे मागा. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.